नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी पुष्कर, तुमचा ऍडमिशन काउन्सिलर, व्हिजिट स्टुडंट. आज तुम्हाला सांगणार आहे की गव्हर्नमेंट कॉलेज घ्यायचं की प्रायव्हेट कॉलेज घ्यायचं. आणि बरेचसे पॅरेंट्स याच मध्ये कन्फ्युज असतात की आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला प्रेफरन्स दिला पाहिजे की प्रायव्हेट कॉलेजला प्रेफरन्स दिला पाहिजे. हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, ज्यामध्ये तुम्हाला डेली सीईटी सेल कडून काही अपडेट्स येत आहेत का, काउन्सिलिंगचा गायडन्स तुम्हाला त्यात देण्यात येणार आहे. ऍपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, जी डाउनलोड करून तुम्ही आमच्या काउन्सिलिंग प्रोग्रामला एक्सप्लोर करू शकता. चला तर मग सुरू करूया की गव्हर्नमेंट कॉलेज घेतलं पाहिजे की प्रायव्हेट कॉलेज. आता गव्हर्नमेंट कॉलेज व प्रायव्हेट कॉलेजचा डिसिजन हा प्रत्येक स्टुडंटच्या क्रायटेरियानुसार चेंज होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला एक आयडिया येईल की आपल्यासाठी सुटेबल काय असतं. आता आपण बघूया की पहिले गव्हर्नमेंट कॉलेजचे आपण समजून घेऊया. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फीस कमी असते, त्यामुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडी खालावलेली आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट कॉलेजला प्रेफरन्स दिला पाहिजे. पण प्रत्येक विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट कॉलेजकडे जायला पाहिजे का? आता बरेचसे जण म्हणतात गव्हर्नमेंट कॉलेज सीओईपी, टेक्निकल युनिव्हर्सिटी व व्हीजीटीआय जर सोडलं तर जास्त गव्हर्नमेंट कॉलेजला प्लेसमेंटला कंपन्या येत नाही. कंपन्या प्लेसमेंटला जातात त्या प्रायव्हेट कॉलेजला, असं बऱ्याचशा जणांची माहिती असते किंवा इतरांकडून त्यांनी ते ऐकलेलं असतं. पण आपण एक समजून घेऊया की गव्हर्नमेंट कॉलेजचं अल्युमनाय नेटवर्क स्ट्रॉंग असतं, तिथं तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज पण जास्त येतात. पण डिपेंड करतं ती गव्हर्नमेंट कॉलेजला आपल्याला कुठली ब्रांच भेटते ना त्यावर. त्यामुळे खेळ इथंच येऊन अडतो की कुठल्या कॉलेजला कुठली ब्रांच घेतली पाहिजे, आणि हे सर्व तुम्हाला आम्ही काउन्सिलिंग मध्ये सांगणारच आहोत. पण आता प्रायव्हेट कॉलेजची आपण गोष्ट करूया. जरी गव्हर्नमेंट कॉलेजला फीस कमी असेल, आम्हाला जर गव्हर्नमेंट कॉलेजला मेकॅनिकल व सिव्हिल भेटत असेल पण मला सीएस पाहिजे असेल, तर मी गव्हर्नमेंट कॉलेजला जायला हवं की नाही? तर अजिबात नाही. जर सीएस हवं असेल, मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल मध्ये तुमचा इंटरेस्ट नसेल, तर मग मात्र तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेऊन बसू शकतात. मग तुम्ही फक्त मला इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण करायची आहे या हेतूने तुम्ही कॉलेजकडे बघशाल आणि तुमचं करिअर मात्र सेट होणार नाही. कुठलाही विद्यार्थी इंजिनिअरिंग का करतो? कारण त्याला त्याचं करिअर सेट करायचं असतं. 4 वर्षानंतर त्याला चांगली अपॉर्च्युनिटी व चांगली प्लेसमेंट घेऊन समाजात फिरायचं असतं. हे ज्याचं एम असतं ना, तर तो डिसिजन घेणं म्हणजे आताचा वेळ आलेला आहे. आता जर तुमचा डिसिजन चुकला तर मग मात्र भविष्यही तुमचं खराब होऊ शकतं. त्यामुळे आता आपण प्रायव्हेट कॉलेजचं समजून घेऊया. प्रायव्हेट कॉलेजला फीस मात्र फार जास्त असते. ज्या विद्यार्थ्यांना 90-92च्या दरम्यान पर्सेंटाईल येत आहे पण चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला सीएसआयटी सारख्या ब्रांचेस भेटत नाहीये, तर अशा मुलांनी प्रायव्हेट कॉलेजकडे वळलं पाहिजे. पण का? कारण तुम्हाला सीएस हवंय, फीस मात्र तिथं जास्त असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलेही प्रायव्हेट कॉलेज तुम्ही घेऊ शकतात का? तर नाही. प्रायव्हेट कॉलेजची एक डार्क रियालिटी असते की ते कधीही प्लेसमेंट खऱ्या दाखवत नाही. खरं तर प्लेसमेंट व्हेरीफाय करून ऑफिशियल वेबसाईटला टाकण्यासाठी एक ऑथॉरिटी पाहिजे. कारण प्रायव्हेट कॉलेजेस काय करतात की आमच्या मुलाला 1.5 लाखाचं पॅकेज मिळलं, आमच्या मुलाला 20 लाखाचं ऍव्हरेज गेलं, अशा खोट्या बातम्या ते सांगत असतात आणि रियालिटी काहीतरी वेगळी असते. त्यामुळे प्लेसमेंट डेटा व्हेरीफाय करून घेणं तुमचं तिथलं काम आहे. तिथल्या सिनियर्सला विचारून किंवा तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये सुद्धा त्याचं काय सत्य आहे, कॉलेज जे दाखवतंय ते खरं आहे की नाही, हे मात्र सांगितल्या जाईल. त्यामुळे प्लेसमेंट तुम्हाला तिथल्या समजून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट तिथलं कॉलेज सिलेक्शनची रिस्क. जसं की मी आधी बोललो की कुठल्या मुलाला कुठलं कॉलेज घ्यायचं. आता जे कॉलेज भेटतंय प्रायव्हेट कॉलेज कुठलेही घेऊन चालणार आहे का? तर नाही. कॅपराऊंड थ्रू गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज घेणं म्हणजे हा तुमचा फर्स्ट ऑप्शन पाहिजे का? तर अजिबात नाही. कॅपराऊंड थ्रू आपल्याला कुठली ब्रांच भेटतीये, त्या ब्रांच कुठल्या कॉलेजला भेटतीये, तिथं प्लेसमेंट किती आहे, तिथं इंटर्नशिपच्या ऑपॉर्च्युनिटीज किती येतात, तिथलं ऍव्हरेज प्लेसमेंट काय चालू आहे, कॉलेजची फीस किती, या सर्व गोष्टी आपल्याला ऍडमिशन घेताना कन्सिडर कराव्या लागतात. प्रत्येक मुलाला त्याच्या त्याच्या पर्सेंटाईल, त्याच्या कास्टनुसार, त्याच्या सिटीनुसार, त्याच्या होम युनिव्हर्सिटीनुसार या गोष्टी डिफर करतात. त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेज घ्यायचं की प्रायव्हेट कॉलेज घ्यायचं, हा डिसिजन तुम्हाला घेण्यात जर तुम्ही लॅक करत असाल तर तुम्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या आमच्या नंबरवर
सुद्धा मेसेज करू शकतात. आमची टीम तुम्हाला योग्य प्रकारे गायडन्स देण्यात येईल. पण काही विद्यार्थी काय करतात की पर्सेंटाईल चांगली नसताना लगेचच प्रायव्हेट कॉलेजकडे वळायला सुरुवात होतात आणि तिथं ते भरमसाठ अमाऊंट मध्ये फीस भरून CSIT ला ऍडमिशन घेतात. पण तिथं CSIT ला विद्यार्थी संख्या किती असते तर 1000-1500 त्यांच्या बॅचेस असतात. तिथं मात्र तुम्हाला भविष्यात प्लेसमेंटला प्रॉब्लेम येणार म्हणजे येणार. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊन चाला. त्यामुळे कुठलं प्रायव्हेट कॉलेज घ्यायचं, कुठलं गव्हर्नमेंट कॉलेज घ्यायचं, कुठली ब्रांच घ्यायची, हे सर्व तुम्हाला आम्ही काउन्सिलिंग मध्ये सांगणार आहे. यासाठीच काउन्सिलिंग असते. प्रत्येक डिसिजन हा तुमचा पर्सनलाइज डिसिजन असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याशी पर्सनली कनेक्ट होणार आहे. गुगल मीट होणार आहे. व्हिडिओ कॉलवर आपण कनेक्ट होणार आहे आणि त्या थ्रू तुम्हाला सर्व गायडन्स देण्यात येईल. प्रत्येक डिसिजन मध्ये आम्ही तुमच्या सोबत असू. काय बरोबर व काय चुकीचं हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. त्यामुळे लवकर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या ऍपच्या लिंकवर क्लिक करून माहिती घेऊ शकतात. काउन्सिलिंग घ्यायची नसेल तरी सुद्धा आम्ही तुम्हाला गायडन्स देऊ तुमच्यासाठी काय बरोबर व काय चुकीचं असू शकतं. काही हरकत नाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. थँक्यू सो मच.